तुमचा साबुदाणा वडा आतून कच्चा राहतो, गिच्च होतो किंवा तळताना फुटतो का? तसं असेल तर आज हा व्हिडिओ जरूर बघा। मी परफेक्ट प्रमाणात न फुटणारा न गिच्च होणारा असा मस्त साबुदाणा वडा आज तुम्हाला दाखवणार आहे। चला मग सुरुवात करूया। तर वड्यासाठी काल रात्री मी 1 वाटी साबुदाणा भिजवून ठेवला होता। आधी साबुदाणा अलगद हाताने धुवून घेतला आणि त्याच्यात मग 3/4 कप पाणी घालून म्हणजे 3/4 कप पाणी घालून त्याला भिजवून ठेवला होता। तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त 2 तास ही भिजवू शकता। तर 1 वाटी म्हणजे हा 150 ग्राम साबुदाणा आहे। सर्वात आधी एका परातीत हा साबुदाणा थोडासा मळून घ्यायचा आहे। पूर्ण पीठ नाही करायचे, पण 50% तरी चांगला बारीक व्हायला हवा। त्याच्यात चवीला मीठ पण घातलं आहे। आता यातच बटाटा ही अगदी बारीक होईपर्यंत कुस्करून घ्यायचा आहे। बटाट्यात अजिबात गुठळ्या राहायला नको। छान मऊ एकजीव झाला की वडे तुटत फुटत नाहीत। 150 ग्राम साबुदाण्यासाठी 150 ग्रामच मी बटाटा पण घेतला आहे। पण साबुदाणा धुवून भिजवून ठेवला की फुगला, त्याच्यामुळे त्याचं प्रमाण खूप जास्त दिसत आहे। पण वजनाने दोन्ही एकत्रच घ्यायचं आहे। आता अगदी गरमागरम असतानाच कुस्करायचा, म्हणजे अगदी छान मऊ एकजीव कुस्करला जातो। गार झालेला बटाटा कुस्करायला घेतला तर त्याचे गुठळ्या राहतात आणि शक्यतोवर कोरडा जो असेल तो बटाटा घ्यावा। तो चिकट असणारा, काही वेळा बटाटा चिकट असतो, तर त्या प्रकारच्या जातीचा घेऊ नये। चला मग याच्यात बाकीचे वस्तू पण घालून घेऊ। त्याच्यात पाऊण टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची घातली, आणि रंग छान येतो। 2 खरडलेल्या मिरच्या घातल्या आहेत आणि अर्धा कप दाणे ओबडधोबड कुटलेले, म्हणजे जाडसर कुटलेले, हे भाजलेले आणि कुटलेले दाणे आहेत। त्यासोबत थोडंसं आलं पण किसून घेऊ। आणखीन आपण याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचा भर जिऱ्याची पावडर पण घालून घेऊ। तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खं जिरं पण घालू शकता। ही जिऱ्याची पावडर घरी केलेली आहे, याच्यात काही भेसळ नाही आहे। आता हे सगळं एकत्र करून आपल्याला छान मऊ होईपर्यंत कालवून घ्यायचं आहे। तर आता हे छान मस्त एकजीव झालंय। याचा गोळा पण आता छान होतोय, म्हणजे आता हे तयार आहे। त्याला झाकण ठेवून 10 मिनिटं बाजूला ठेवू आणि त्या मधल्या वेळात आपण मस्त रसरशीत अशी चविष्ट एक चटणी करून घेऊया। वड्याबरोबर खायला चटणी तर हवीच ना। चटणीसाठी आपल्याला मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, 1-2 मिरच्या, पाववाटी भाजलेले दाणे, जिरे, मीठ, साखर आणि लिंबू आपण नंतर घालूया। तर हे सगळं आधी आपण भरड वाटून घेऊया, नंतर पाणी घालून याला अगदी बारीक गुळगुळीत वाटायचंय। दाण्यामुळे ही चटणी मस्त वाटली जाते। चटणी तुम्हाला झन्नाट आवडत असेल तर मिरच्या थोड्या जास्ती घाला। चटणी आपली तयार आहे। तर याच्यात आपण अर्धा लिंबू पिळून घेऊन चांगलं कालवून घेऊ। चला आता आपण वडे थापून घेऊया। आता तर एवढ्या प्रमाणात माझे 12 वडे झाले आहेत। हे वडे छान गोल करून हातावर थापून अगदी पातळ लाटायची नाही, पण हातानेच दाबून दाबून चांगले पातळ करून घ्यायचे। शिवाय मधोमध त्याला मध्ये दाबायचं, त्याच्यामुळे वडे तळताना हे छान फुगतात आणि आतून कच्चे राहत नाही। बरं, या प्रमाणात 12 वडे झाले तर तुम्हाला केटरिंगसाठी किंवा ऑर्डर घ्यायची असेल तर तुम्हाला हे बरोबर माहिती आहे, किती साबुदाणा घ्यायचा, किती बटाटा घ्यायचा, आणि या सगळ्या गोष्टींचा तुम्ही हिशोब करा। तुम्हाला किती खर्च आला, शिवाय इंधनचा खर्च लावा, आणि जो काही त्याचा खर्च येईल त्याच्यात तिप्पट तुम्ही आपल्या कस्टमर्सला चार्ज करू शकता। तर आता आपण तळणीकडे वळूया। वडे तळताना तेल चांगले तापलेले असावे। तेल तापलेले नसेल तर वडे तेलकट होतात। कढईत वडा सोडताना सावकाश सोडावा, नाहीतर अंगावर तेल उडायची भीती असते। हे वडे तळायला वेळ लागतो, बटाटे वड्यांपेक्षा जास्त वेळ लागतो। असेच हे वडे आलटून पलटून दाबत दाबत खमंग लाल होईपर्यंत वडे तळायचे। हे अजिबात तेलकट होत नाही आणि छान कुरकुरीत राहतात। नंतर तर मऊ पडणारच, पण काढल्यानंतर लगेच खडले तर खूप छान कुरकुरीत राहतात। आतून कच्चे नाही, गिच्च नाही, असे मस्तपैकी वडे तयार होतात। पण जर काही कारणाने तुम्हाला साबुदाणा पचत नसेल, आवडत नसेल, तर मी भगरची रेसिपी पण अपलोड केली आहे, तर ती चॅनलवर जाऊन जरूर बघा। तर असेच आपण बाकीचे सगळे वडे पण तळून घेऊया। जास्ती तेल घातलं कढईमध्ये किंवा मोठी कढई घेतली तर एकदम 6-7 पण तळता येतात। तर 12 वडे तळायला काही फार वेळ लागणार नाही। आपले असे खमंग कुरकुरीत साबुदाणा वडा तयार आहे। उपासाला तर जरूर करूनच बघा, पण एरवी सुद्धा खायला मधल्या वेळेला किंवा कोणी आलं गेलं तर त्यांच्यासाठी करायला पण आहे। खूप सोपे आणि असे चविष्ट वडे आहेत, सगळ्यांना अतिशय आवडणारे। तर जरूर करून बघा, आणि मला अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। मी लवकरच एखाद्या अशाच सोप्या रेसिपी सोबत पुढच्या वेळेस तुम्हाला भेटेन। तोपर्यंत नमस्कार।